नमस्कार. जसे अन्न खाऊन आपली भूक भागते, तशीच आपल्या आयुष्यातल्या अनेक प्रकारची भूक आपल्याला असते आणि त्यापैकी मला असं वाटतं की शाबासकीची. आपण काहीतरी करतो ते कुणाला तरी करून दाखवण्यासाठी करत असतो. आपली प्रगती करण्यासाठी ते हे तर नक्की असतंच, पण आपण जे करतोय त्याला आपले कुणाचे तरी शाबासकी मिळावी, आपल्या कार्याचं कौतुक व्हावं, आपलं जे काम आहे ते दिसावं कुणाला तरी, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि ज्यांनी कौतुक करावं, जे आपल्याला चांगलं करतोय असं म्हणावं, ती व्यक्ती कोण असते? त्यापैकी सगळ्यात जवळची व्यक्ती असते ते म्हणजे आपले आई वडील, आणि त्यानंतर आपले भाऊ बहीण वगैरे असतात. आणि आपल्याला करून दाखवायचं असतं अशा अनेक व्यक्तीमध्ये नेमकी आपली भावकी तर असतेच असते. हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य असतं, भागाला काहीतरी आपल्याला करून दाखवायचं असतं, आणि म्हणून आपलं कौतुक करावं असं प्रत्येकाला जसं वाटतं. ती एक प्रकारची भूक आहे. मानसशास्त्र सांगतं की आपलं काम कुणाला तरी दिसावं किंवा आपण कौतुक करावं असणं, असं जर व्यक्ती कोण असेल तर करण्यात खरा अर्थ असतो आणि जोश असतो. तो जोश वाढवण्यासाठी मी शाळेत माझा एक प्रयोग चालू आहे. त्यातलाच हा एक की 5वीच्या वर्गाला मी घेणार आहे आता, आणि खरोखर ते काम चांगलं करतायतच, चांगल्या पद्धतीनं करतायत. शिक्षक त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं करायला लागलेत. इतर शाळेपेक्षा आपण वेगळं काय देऊ शकतोय का, हा विचार करता करता शिक्षकांनी जो प्रकल्प राबवलाय की त्या विद्यार्थ्याला पायाभूत गुणात्मक विकास व्हावा, त्याला भाषा आणि गणित यायलाच पाहिजे, आणि त्याच्याबरोबर मानसिक बळ त्याचं वाढवावं, याच्यातलाच एक प्रयोग आहे की त्यांनी केलेल्या कामाची त्यांना शाबासकी द्यायची. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जवळच्या व्यक्तीला शाबासकी देताय का बघा. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मनोधैर्य वाढवण्यासाठी काय करताय का बघा. कारण ही ताकद आहे ना, खूप मोठी ताकद आहे. या ताकदीला बळ देण्यासाठी केलेल्या कामाचं कौतुक करा, आणि हे कौतुक तुम्हाला सुद्धा विकासाच्या मार्गाकडे घेऊन जाईल. कारण या विद्यार्थ्यांचं मी कौतुक करताना माझ्याही अंगावर मुठभर मांस वाढल्यासारखं होणार आहे. आणि म्हणून या लहान बालकांना जसं आपण कौतुक करून त्यांचं मनोधैर्य वाढवतो, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या प्रत्येकाचं कौतुक करा. माणसाने आपल्या बायकोचं कौतुक करा की खूप राबतेस, जेवण खूप सुंदर करतेस, आणखीन चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. पालकांनो, तुम्ही सुद्धा येणाऱ्या आपल्या पुरुषाचं, म्हणजे मी घरातल्या महिलांना सांगतोय की तुम्ही सुद्धा तुमच्या पुरुषाचं कौतुक करा. समाजातल्या अनेक संकटांना तोंड देत तो पुरुष घरी येतो, त्यावेळी त्याला फक्त कौतुकाची थाप आवश्यक असते. हे 4 शब्द त्याच्यापर्यंत पोहोचवा. काहीच खर्च होत नाही, उलट मिळतं तुम्हाला जास्त. म्हणून लहान मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचं कौतुक करा की ते राबतायत. आणि मुलांचं कौतुक सगळ्या पालकांनी निश्चित करा बरं का. कारण ती बालकं कौतुकाच्या भुकेसाठी आसुसलेली आहेत. आपण त्यांना त्यांचं खाद्य पुरवायचं आहे, आणि ते खाद्य म्हणजे काय आहे? शाबासकीची थाप, आणि तीही शब्दाच्या माध्यमातून. रामकृष्ण हरी. बघूया आपण 5वीच्या वर्गाबरोबर कसं संभाषण करतोय. इयत्ता 5वीचा वर्ग खरोखर चांगला वागायला, म्हणून तुम्हाला बोलवून सांगायचं. तुमचे सगळे अभ्यास पूर्ण आहे, आणि दिलेले पाढे पाठांतराचा टास्क, शब्द पाठांतराचा सगळा पूर्ण करणारा वर्ग तुमचा ठरला. आणि शिक्षकांच्या बरोबर चर्चा केली किंवा मी वर्गातील उत्तर दिली, तू बस तर हे सगळं बघतोय. ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय. तुम्ही अभ्यास पण चांगला करा, अभ्यास करताय, वागताय चांगलं, त्याबद्दल मला खूप आनंद झालाय. आणि याच्याही पेक्षा जास्त अभ्यास करायला आता तुम्ही सुरुवात करा. कारण तुम्ही इतकं चांगलं जर रिस्पॉन्स देत असेल तर शिक्षक सुद्धा खुश झाले अरे तुमच्यावर. तुमचा सगळ्यांचा अभ्यास पूर्ण असतो. आता काय करायचं माहितीये का, तुम्ही फक्त आता इथून पुढे काय करायचं, आपल्या पाठीमागे कोण आहे, समजा इंग्रजी याला येत नाही तर त्याला येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे.
गणित याला हे समजत नाही, मला ते गणित जमते, तर त्याला समजून द्यायचा प्रयत्न करायचा, असं करायचं नाही ना. तसं करत सगळ्यांना बरोबरीने घेऊन जायचं आपण. आणि ज्याला समजलं त्याच्या पुढचं जे करायचं अभ्यास तो पण करायचा. मग एक्स्ट्रा पुस्तकं तुम्ही वाचायला का फक्त सुरुवात करा. बाकी तुम्ही चांगलं वाचताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन.